अमेरिकेतले ज्येष्ठ अभिनेते जीन हॅकमॅन आणि त्यांच्या पत्नी यांचा मृतदेह मागच्या वर्षी त्यांच्या राहत्या घरात आढळून आला होता. त्यामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीतही खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि तपास सुरू केला. आणि त्यातून पुढे काय आलं तर जीन यांचा मृत्यू हृदयरोगाने तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू हंता व्हायरसने झाला होता. हा तोच हंता व्हायरस आहे ज्याच्या बातम्या आता रोज येत आहेत. आणि इतकंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेनेही हंता व्हायरसला गंभीर असं संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केलेलं आहे. काय आहे हा हंता व्हायरस? खरंच एवढा घातक आहे का? त्याची लक्षणं काय आहे? तो कोणाला होऊ शकतो? सगळे मुद्दे आजच्या ऑन पॉइंटमध्ये डिकोड करूया. हंता व्हायरस नेमका काय आहे? तर हा प्रामुख्याने उंदरांच्या मार्फत माणसांमध्ये पसरणारा व्हायरस आहे. ज्या उंदरांना हंता व्हायरसने ग्रासलेलं आहे त्यांच्या मूत्र, लाळ किंवा विष्ठेतले कण हे वाळल्यावरती हवेमध्ये मिसळतात आणि श्वासावाटे आपल्या शरीरात पसरतात. हा कोणताही नवीन विषाणू नाहीये. हा पूर्वीही होता आणि तो आपल्या हृदय, फुफ्फुस आणि इतर अवयवांना नुकसान पोहोचवू शकतो. पण याची नेमकी लक्षणं काय आहेत? तर या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला 1 ते 2 आठवड्यांनंतर एखाद्या फ्लू सारखा आजार झाल्यासारखं वाटतं. याच्या संसर्गानंतर हा विषाणू मानवी शरीरात तब्बल 8 आठवड्यांपर्यंत राहू शकतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तुम्हाला बेसिक ताप, कणकण याशिवाय इतर वेगळी अशी याची कोणतीही लक्षणं अजिबात दिसत नाहीत किंवा जाणवतही नाहीत. पण दुसऱ्या टप्प्यात मात्र ताप, थंडी वाजणं, थकवा येणं, अंगावर पुरळ उठणं, उलट्या, मळमळणं, चक्कर येणं, डोकेदुखी, कोरडा खोकला, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणं, स्नायू दुखणं म्हणजे मसल पेन होणं अशी लक्षणं दिसायला लागतात. आणि त्याशिवाय सुद्धा या विषाणूचा ज्यांना संसर्ग झाला असेल त्यांच्या मांड्याही हळूहळू प्रचंड प्रमाणात दुखायला लागतात. कंबर, पाठीत सुद्धा कळा यायला लागतात. पहिल्या टप्प्याकडे दुर्लक्ष केल्यावर दुसऱ्या टप्प्यात ही लक्षणं जाणवायला लागतात. आणि याकडेही लक्ष दिलं नाही तर तिसरा म्हणजे सर्वात गंभीर स्वरूपाचा टप्पा सुरू होतो. याच्यामध्ये इंटरनल ब्लिडिंग, फुफ्फुसांमध्ये पाणी साठणं, लवकर दमणं, श्वासोश्वास जोरजोरात होणं, हृदयाचे ठोके जलद गतीने पडणं आणि छातीत काहीसा घट्टपणा यायला सुरुवात होते. त्यामुळे यातली कोणतीही लक्षणं जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं उपयुक्त ठरतं. आता या हंता व्हायरसमुळे मृत्यूचा धोका आहे का? तर वरील लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर 24 ते 48 तासांमध्ये मृत्यू होऊ शकतो असं आपल्याला तज्ज्ञ सांगतात. पण प्रत्येकाची लक्षणं, त्याची तीव्रता, झालेला संसर्ग अशा सर्वच गोष्टी प्रत्येकाच्याच केसप्रमाणे बदलतात हेही लक्षात घेतलं पाहिजे. हंता व्हायरसची लक्षणं ही कोरोना व्हायरस आणि इन्फ्लुएन्झा सारखीच असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला हंता व्हायरसची लागण झाली आहे का नाही ते सांगणं डॉक्टरांना सुद्धा अवघड जातं. पण ज्या लोकांना पूर्वीपासूनच काही श्वसनाचा त्रास असेल त्यांच्यासाठी हंता व्हायरसचा धोका जास्त आहे. या व्हायरसची लागण झाल्यावरती शेवटच्या टप्प्यात तुमचा रक्तदाब कमी होतो. त्यामुळे शरीरात कॉम्प्लिकेशन्स व्हायची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे मृत्यूचाही धोका जास्त असतो. आता हंता व्हायरसची लागण झाल्यावर उपचार कोणते घ्यायचे? उपचाराने हंता व्हायरस बरा करता येतो का? तर आरोग्य तज्ज्ञांच्या मते सध्या तरी यावर कोणतेही असे स्टँडर्ड उपचार नाहीत किंवा याची स्वतःची अशी लस सुद्धा नाही. यावर कोणतंही स्वतंत्र असं औषध बाजारामध्ये उपलब्ध नाही. डॉक्टर्स ऑक्सिजन थेरपी, रक्तदाब नॉर्मल येण्यासाठी औषधं किंवा काही अँटीव्हायरल औषधं तुम्हाला प्रिस्क्राईब करू शकतात. वेळेत उपचार मिळाले तर माणूस यातून लवकरच बरा होऊ शकतो. आता या आजाराची लागण झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत का? तर हो. अमेरिकेमध्ये 1993 मध्ये ॲरिझोना, कोलोराडो, न्यू मॅक्सिको, युटा इथे हंता व्हायरसची लागण झाली होती. हळूहळू मध्ये मध्ये सुद्धा याच्या बातम्या कानांवरती पडत होत्या. 2022 पर्यंत अमेरिकेमध्ये 864 हंता व्हायरसची प्रकरणं नोंदवण्यात आली होती. आणि मागच्याच वर्षी अभिनेते जीन हॅकमन यांच्या पत्नी बेट्सी यांचा सुद्धा हंता व्हायरसमुळेच मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर आत्ता अटलांटिक क्रूजवरच्या प्रवाशांना हंता व्हायरसची लागण झाल्याची घटना ही नुकतीच घडलेली आहे. या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आज आपल्यापर्यंत पोहोचतीये. मृतांमध्ये एक डच कपल आणि एका जर्मन नागरिकाचा समावेश आहे. तर या व्हायरसमुळे क्रूजवरचे इतर 5 ते 6 जण आजारी असल्याची सुद्धा माहिती पुढे येते. थेट संपर्काद्वारे हा विषाणू पसरत असल्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने हंता व्हायरसला गंभीर संसर्गजन्य आजार म्हणून सुद्धा घोषित केलेले आहे. तसंच या क्रूजवरचे इतर प्रवासी ज्या ज्या देशांमध्ये गेले अशा 12 देशांना जागतिक आरोग्य संघटनेने सतर्कतेचा इशाराही दिलाय.
यात कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स, न्यूझीलंड, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांचाही समावेश आहे. या देशामध्ये हा विषाणू पसरण्याचा धोका हा वाढला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलंय. आता या आजारापासून दूर राहायचं असेल तर उंदरांपासून तुम्हाला दूर राहावं लागेल. घरात, आवारात, शेतात उंदरांचा समजा जास्त वावर असेल तर हातमोजे घालून काम करा. घरात उंदरांची बिळं असतील तर ती बुजवून टाका. जंतुनाशकांचा वापर करा. या गोष्टी केल्या तर या आजारापासून तुम्ही दूर राहाल. आता शेवटाला येताना महत्त्वाचा मुद्दा, भारतात हंता व्हायरसची एंट्री झाली आहे का? तर नाही. भारतात सध्या तरी हंता व्हायरसचा धोका अजिबात नाही. पण तरी काही वर्षांपूर्वी भारतातही हंता व्हायरसची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. 2008 मध्ये तामिळनाडूतल्या वेल्लोर जिल्ह्यातल्या इरुला समाजातील 28 जणांना हंता व्हायरसचा संसर्ग झाला होता. हे लोक मुख्यतः साप आणि उंदीर पकडण्याचंच काम करायचे. त्यानंतर 2016 मध्ये पण मुंबईतल्या एका 12 वर्षीय मुलाचा हंता व्हायरसनं मृत्यू झाला होता. आज बरेच जण याची तुलना कोरोना व्हायरस बरोबर करतायत. हे दोन्हीही RNA विषाणू असले तरी दोन्हींचा प्रसार मात्र पूर्णपणे वेगळा होतो. कोरोना विषाणू ह्युमन टू ह्युमन असा वेगाने पसरायचा, पण हंता व्हायरसच्या केसमध्ये मात्र तो उंदरांमधून माणसांकडे पसरतो, जे की तसं दुर्मिळ आहे. आणि म्हणूनच हंता व्हायरस हा दुर्मिळ, धोकादायक असा आजार निश्चितच समजला जातो, पण तो जागतिक महामारी बनण्याची शक्यता तशी मात्र कमीच आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा द ऑड इव्हन.